पदोधृतो दुर्धरोधा अपराजित विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिरमूर्तिमान अनेकमूर्तिरव्यक्त शतमूर्ती शता. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या शांतिवन वृद्धाश्रमात वारजे येथे शीलाताई तिखे यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ त्यांनी सुंदर असा प्रोग्राम शांतिवन वृद्धाश्रमात राबविला. त्यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ शीलाताई तिखे यांनी खूप वर्ष केम हॉस्पिटलमध्ये नोकरी केली आणि त्याच्यानंतरच रिटायरमेंटनंतर शांत नाही बसल्या तर खूप सारे बिझनेससुद्धा केले. म्हणजेच त्याच्यामध्ये पर्सेस बनवणे, इतर महिलांना रोजगार संधी निर्माण करून देणं. त्याचप्रमाणे GBA हा त्यांचा एक महिलांचा ग्रुप आहे. तर या ग्रुपद्वारे ते बऱ्याच ठिकाणी जाऊन त्यांच्यामध्ये खेळ खेळले जातात. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या शांतिवन वृद्धाश्रमामध्ये आजी आजोबांसाठी भजन, कीर्तन आणि छानशी देवाची गाणी आणि विष्णू सहस्त्रनाम अशा प्रकारे शांतिवन वृद्धाश्रमामध्ये आजी आजोबांसाठी हा प्रोग्राम आयोजित केला होता. त्यामुळे सगळे आजी आजोबा खूप आनंदी, खुश होते. कारण परमेश्वराची गाणी कोणाला ऐकायला नाही आवडत. आपल्या विठ्ठलाची गाणी, बाप्पाची गाणी कानावर पडल्यावर आपोआपच आपल्या मनामध्ये छान पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होती आणि आपलं शरीर पण डुलू लागतं, मन पण डुलू लागतं. अशा प्रकारे हे सगळ्या महिला तिथे शीलाताई तिखे यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ सगळ्यांना तिथे इन्व्हाइट केलं होतं आणि खूप छान प्रकारे तिथे प्रोग्राम घेतला. त्यामुळे सगळं वातावरण आनंदी झालं. सगळे आजी आजोबा इन्व्हॉल्व होऊन गाणी ऐकत होते, नाचत होते आणि सगळे देवाचीच गाणी होती. त्यामध्ये विठ्ठलाची, गणपतीरायाची अशी सगळ्यांची गाणी, प्रत्येक भगवंताचं नाव घेऊन तिथे छोटंसं भजन किंवा गाणं, भक्तिगीते ही गायली जात होती. त्यामुळे सगळेजण आजी आजोबा तालावर ठेका धरून नाचत सुद्धा होते बरं का. आता ह्या आजी बघू शकता किती सुंदर त्यांचं नाचणं चालू आहे. भगवंताच्या गाण्यावरती सुद्धा ठेका धरणं काही सोपं नाही बरं का. तर अशा प्रकारे छानसा प्रोग्राम तिथे झाला. आणि आजकाल आपण आईबाबांना तर दूरच, पण आज तिखे मॅडमने आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ हा प्रोग्राम तिथे राबविला. त्याच्यामुळे अजूनही ते वातावरण खूप भक्तिमय झालं. आणि आईवडील गेल्यानंतर पण त्यांची सेवा करणं ही गोष्ट कोणाच्याही आयुष्यात सोपी नाही आहे. कारण सगळेच सेवा करतात असं नाही बरं का. कारण आजकालच्या घडीला जिवंतपणी सेवा केली जात नाही तर गेल्यानंतर काय करणार आहे असाही प्रश्न कधी कधी उभा राहतो. पण तिखे मॅडमने छानपैकी तिथे आयोजन केलं होतं प्रोग्रामचं. आणि त्याचप्रमाणे केम हॉस्पिटलमध्ये खूप सारे वर्ष